नमस्कार, मैं सविता कुलकर्णी नागपुर स्कूल में आप सभी का स्वागत है। मित्रों, आपको बता दें इस समय खास तौर पर हमारे साथ में बातचीत के लिए नगर सेवक है और ये जानते होने की जरूरत है। सबसे पहले नागपुर 24 की ओर से परम पूज्य भारत रत्न बाबा साहेब आम्बेडकर के 135वीं जयंती पर हमसे खास करके जुड़े हैं। आइए जानते होने की जुबानी। सबसे पहले तो भारत रत्न परम पूज्य डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर की जयंती के ऊपर में 135वीं जयंती पर आपको हमारे टीम की ओर से और मेरे ओर से भी आपको बहुत बहुत शुभकामनाएं। सर, क्या बताएंगे पहले 135वीं विश्व रत्न भारत रत्न डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर जी का कल जन्मदिन जयंती। परम पूज्य डॉक्टर भीमराव बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीची सर्व नागपूर नगरीच्या लोकांना मी शुभेच्छा देतो। बाबासाहेबांचे विचार फक्त जयंतीपुरता मर्यादित न राहता किंवा एक दिवसापर्यंत मर्यादित न राहता मला असं वाटते की बाबासाहेबांचे विचार या जगाने मानलेले आहे आणि बाबासाहेबांचे विचार घेऊनच काँग्रेस पक्षाकडून आम्ही नागपूर महानगरपालिकेत एक नगरसेवकाच्या स्वरूपात मी इथं काम करत आहे। संविधानाला साक्ष देऊन आणि संविधानासोबत घेऊनच आम्ही काँग्रेसचे सर्व जे नगरसेवक आहे ते नागपूर महानगरपालिकेत काम करतो। खूप खूप धन्यवाद। एक होत आमच्यासोबत शैलेश पांडेजी यांनी बाबासाहेबांना खूपच सुंदर ज्या पद्धतीने शुभेच्छा दिलेल्या तो संदेश होते आणि तो संदेश एक भारतीयांसाठी काय आहे ते पण त्यांच्याकडे जाणून घेऊ। भारतीयांसाठी आपला संदेश काय राहणार आहे? पूर्ण संपूर्ण जगभर भारतरत्न बाबासाहेब आंबेडकरांचा जयंती निमित्त आपण काय संदेश देणार आहे? आणि संविधान जे आहे हे पण बदलण्याचा पण विषय सुरू होता, पण त्या संविधानाच्या घटकावरच आज आपण सगळे प्रत्येक ऑफिसमध्ये आज महिला आणि पुरुष सारखं काम करतो। पण संविधान जर नसतं तर आपण कुठलंही आपल्याला ॲट्रॉसिटी म्हणा किंवा अजूनही जे म्हणजे ज्या न्याय आहे ते आपल्याला मिळालं नसतं। काय आपण सांगणार आणि कुठला शुभ संदेश आपण त्या नागरिकांना देणार आहे भारतीय जनता? बघा, या देशात भारतीय म्हणजे जे आपलं भारत देश आहे या देशात सध्या 145 करोड लोकसंख्या झालेली आहे। परमपूज्य डॉक्टर भीमराव बाबासाहेबांनी ज्या वेळेस 1947ला संविधान लिहिण्याची सुरुवात केली, संविधान लिहिलं, संविधान अंगीकृत आपल्या या देशाने केलं। मला असं वाटते की संविधानमुळंच आज आपण एवढे वर्ष जाऊनसुद्धा आज आपण भारत देश तर तरक्की करूनच राहिला, हा विश्वसुद्धा मला असं वाटते की आपल्या संविधानामुळंच हा विश्वसुद्धा तरक्की करत आहे। या पूर्ण विश्वाने मला वाटते की संविधानाच्या आधारावरच सगळे आपण भारत देशात काम करतो। महिला असो पुरुष असो यांना एक समानतेचा अधिकार मिळालेला आहे। आज जुना काळ असं होतं की महिला घरी राहायच्या, पण आज मला असं वाटते की संविधानामुळं सर्वांना समानतेचा अधिकार भेटला आहे। सर्व समाज सर्व घटक चांगल्या पद्धतीनं एकमेकांना घेऊन चालतात, सोबत राहतात। आणि आज जर मी नगरसेवक झालो आहे तर मला असं वाटते की ते संविधानामुळंच आज मी इथं नगरसेवक म्हणून मला पद भेटलं आहे आणि मी इथं कार्यरत आहे। हे सांगा की ज्या म्हणजे आता जयंती तर आहेच, पण मुलांना जे आहे बुद्ध आणि धम्म अजूनही समजलेलं नाही आणि ते आता जे आजचा जो नवीन युग आहे हा सगळा मोबाईलमध्ये असतो, तर बुद्ध धम्म आजच्या युवकांना समजलं पाहिजे यासाठी काय सांगा? बुद्ध धर्म आजच्या नवीन पिढीला समजणं गरजेचं आहे, कारण जर ते बुद्ध धर्म समजू शकले मला वाटते आज ज्या पद्धतीनं आपण नागपूर नगरीत बघता किंवा बाकी ठिकाणी आपण बघता, आज आमचं गिट्टीगदान भागातच जो नानोडे नावाच्या मुलाचं जे हत्याकांड झाला, मला असं वाटते की त्या मुलांना जर बुद्ध धर्म समजलं असतं, शांतीचा मार्ग समजला असतं तर ही घटना झाली नसती। आणि मी तर म्हणतो की या जगाला बुद्ध धर्म समजण्याची गरज आहे, शांतीचा संदेश देण्याची गरज आहे। त्याच्यामुळं मी स्वतःला एवढं लहान समजतो की या विषयावर म्हणजे एक सूर्याला आरसा दाखवण्यासारखं काम आहे, सूर्याला दिवा दाखवण्यासारखं काम आहे। बुद्ध धर्म समजणं हे देशाला अत्यंत गरजेचं आहे। नक्कीच बुद्ध आणि धर्म हे देशाला समजलं फार गरजेचं आहे। आणि ज्या पद्धतीने आम्हाला शैलेश पांडेजींची खास शुभ संदेश दिला हा खरंच नमस्कार। आणि हा सगळ्यात चांगला त्यांनी संदेश बुद्ध युवकांना समजलं पाहिजे यासाठी तर मी सूचना दिलेली आहे। तुझेच धम्मचक्र हे फिरे जगावरी, बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि,
संघम शरणम गच्छामि या स्लोगनबरोबर मी इथे थांबते. नागपूर 24 करणं पुन्हा तुम्हाला शुभचिंतितो. पुन्हा बाबासाहेब आंबेडकरच्या जयंतीनिमित्त तुम्हाला पुन्हा आमच्याकडनं हार्दिक शुभेच्छा. मी सरिता कुलकर्णी, नागपूर 24 करते. नागपूर नमस्कार.